टीमला, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॅटर किशोर समेत आम्हाला पाहायला मिळतील अक्षय. ही सलामीची जोडी आहे आणि त्या अगोदर एक सूचना देतो, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या जवळ पाठवून द्यायचा आहे नाव नोंदणीसाठी. खरं तर क्रीडांगणाच्या बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे, ट्रेन सुरू आहे. बुलाती है मगर जाने का नाही. परंतु क्रिकेट हा खेळ तुम्हाला बोलवत असेल तर नक्की जा, कारण कधी धोका न देणारा खेळ पूर्ण विश्वातील म्हणजेच क्रिकेट, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकता, ज्याच्यावर तुम्ही विश्वास करू शकता, जिथे तुम्हाला संकटांसमोर सामोरे जाण्याची ताकद मिळते, तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट जर बोलवत असेल तर नक्की जा मित्रांनो. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये फडतरवाडी संघाकडून पाहायला मिळणार आहे अक्षय, जो मात्र पुणे जिल्ह्यामधून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथपर्यंत पोहोचलाय. तदनंतर नॉस्टा केंडला या हंगामामध्ये लय मध्ये असलेला फलंदाज आहे किशोर, जो या टीमचा टीम कॅप्टन आहे. टॉस करण्यासाठी आला, टॉस जिंकला आणि बोलला मी बॅटिंग करणार आणि बॅटिंग करण्यासाठी देखील आलाय. दुसऱ्या बाजूने ते तर्रार गोलंदाज आम्हाला पाहायला मिळते, स्ट्रायकिंग गोलंदाजी करत असताना बॉलिंग मार्क वरती मिस्टर सँटी संतोष पवार. ओव्हर दी विकेट बाजू निवडले, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना पाहायला मिळतील या ओव्हरमध्ये. समोर अक्षय आणि नॉस्टा केंडला किशोर. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय टीमला एम्पायर धायटी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2026 मॅचला सुरुवात होती. धन्यवाद, थँक्यू सो मच. खरं तर आकाश काटे सरांना आपण ऐकतोय, आज दिवसभरामध्ये त्यांचा देखील आवाज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला देखील फटका दमदार आहे, स्ट्रोक चांगला आहे, पॉवरफुल हिट फटका आहे, सुपर हिट. बॉलला फेकून दिलंय, पहिल्याच बॉलवरती बॉल सीमा पार, चौकार. यस, धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. खरं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपल्याला प्रेरणा देत असतं आणि त्यांचं संगीत आपण ऐकलं. यावेळेला पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न हवेत आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय खरा, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. धन्यवाद, थँक्यू. डीजे मास्टर. एक फरमाईश आले, आई एकविरेची गाणी वाजू देत. साईबाबाची गाणी वाजू देत. त्यानंतर थोडे फिल्मी सॉन्ग देखील आपल्याला ऐकायला मिळतील, जेणेकरून आमचे तात्या विंचू खुश होतील. बरोबर ना? यस, तात्या विंचू स्पर्धेमध्ये खरं तर रंगत आणण्याचं काम ते करतायत. गमती जमती भरपूर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. ओ, याही वेळेला फटका अप्रतिम आहे. 3 इन अ रो. लगातारच्या 3 बॉलमध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. ना अमिताभ ना दिलीप कुमार, हमे सीधे साधे अक्षय 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 आणि अक्षय. त्याच्या बॅटमॅन चौकार आलाय. ठोक डीजे. धन्यवाद. पहिलवान आला. हे संगीत आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. चर्चा करू याच्याविषयी. यावेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहिला. लाफ्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे
आणि तिकडे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव जरूर आपण पाहतोय, सिंगल आली आहे. सिंगलनीशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 13 धावा, 14 धावा. 5 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. सलगचे 3 चौकार जे मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवतायत टीम फडतरवाडीला. शेवटचा बॉल वेगाने हाताळला जातोय. अगदी बॅट स्विंग करेपर्यंत अगदी बॅटच्या स्टिकरवरती येऊन आदळलाय चेंडू. सिंगल येते. सिंगलनीशी ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा बिनगडी बाद 15 टीम फडतरवाडी. चला चला मित्रांनो, फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. विनंती आहे, जळव संघ प्लीज, विनंती आहे तुम्हाला. आम्हाला देखील आवडत नाही आकाश सर, सातत्याने आपण संघांच्या नावाचा उल्लेख करतो. स्पर्धा लाईव्ह आहे, परंतु आमचं देखील कुठेतरी खेळाडूने ऐकलं पाहिजे. कारण आज दिवसभरामध्ये 13 सामने खरं तर आम्हाला कव्हर करायचे आहेत. चला विनंती आहे, प्लीज फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये खरं तर तुम्हाला 3 षटकंही कंप्लीट करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे धर्मेंद्र पवार बॉलिंग ट्रॅकवरती. धर्मेंद्रचा हा बॉल, फिल्डर आहे तो, मिस फिल्डिंग झाली आहे. बॅकअपला खेळाडू आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर हा खेळाडू प्राऊड ऑफ सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट म्हणून या खेळाडूची ओळख आहे. खरं प्राईड आहे सह्याद्री टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं. धर्मेंद्र पवार बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल, यावेळेला देखील बॉलला लाफ्ट करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या खाली. ओ माय गॉड, बॉडीला खरं तर सावरता आलं नाहीये आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजर हटी, दुर्घटना घटी. 4 रन्स, चौकार. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू डीजे मास्टर. नशिबाचा हा चौकार आला. बॉलर तयार धर्मेंद्र. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे पहा शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इकडे सुद्धा 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा आपल्याला टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, कॅच शूटा, बॉलर का दिल टूटा. आणि खरं तर बॉल हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा धर्मेंद्र पवार तयार होतोय. त्यानं मात्र आपल्या टीमसाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न दाखवला. चांगली बॉलिंग आहे. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल, फिल्डर बॉलच्या खाली आहेत आणि इकडे सुद्धा एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा, 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. बॉलर तयार झाला. पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झालाय. त्या रिझन मध्ये फिल्डर बॉलच्या मागे धावतायत, परंतु पहा तिकडे निर्णय काय असणार आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4, चौकार. लक्ष द्या मित्रांनो, फाईन लेगला जे खरं तर क्षेत्र आहे त्या रिझन मध्ये थोडीशी ओबडधोबड जागा आहे मित्रांनो. दगड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, म्हणूनच त्या रिझन मध्ये तुम्ही धावताय
तर तुम्हाला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. काळजीपूर्वक तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. रन्स आपण पाहतोय 28 धावा. तात्या विंचू तुम्हाला नाचायचंय? थांबा जरा, लगेचच आम्ही तुमचं आवडतं गाणं लावू आणि तुमचा शो आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर या स्पर्धेमध्ये एंटरटेनमेंट करतात प्रत्येकाला आमचे तात्या विंचू आणि त्यांची आवडती प्रेयसी त्यांच्या सोबत आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होतीये. चला गोलंदाज, वेळ कमी घ्या. बॉलर विनंती आहे, फास्ट क्रिकेट खेळायचंय. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलनं घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. ठोक डीजे. थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. 34 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कलाकाराला गरज असते एका चांगल्या प्लॅटफॉर्मची, एका चांगल्या मंचाची. आणि या मुवमेंटला पहा, आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. ठोक डीजे मास्टर. धन्यवाद. 2 आलेत, आता लगातारचा तिसरा येईल का? ओ, बॉल हवेत आहे. गोलंदाज बॉलच्या खाली धावलाय, परंतु इकडे सुद्धा कॅच ड्रॉप झाली. अक्षय पहा, मला तर वाटतंय सकाळी मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली होती की काय, ज्या पद्धतीने अक्षय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तुफानी फटकेबाजी सुरू आहे. 12 बॉलमध्ये 36 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. संघाच्या सांघिक धावा 42 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. मिस्टर मॅक, क्लीन बॉल, दांडी गोल. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. विकेट आली आहे, बॅटर बास झालाय. येऊ द्या डीजे मास्टर. क्या बात आहे, क्या बात आहे डीजे मास्टर. परफेक्ट टायमिंग आता जुळलं. आकाश हसन म्हणावं लागेल, ज्या पद्धतीने तात्या विंचू यांनी त्यांचं रूप दाखवलं आपल्याला. तात्या विंचू 4 माणसं पाहतात आपल्याला. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. चला, इतका उशीर घेऊन चालणार नाही. मॅक, विनंती आहे भाऊ तुम्हाला. न्यू बॅटर राज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. अक्षयनं खूप चांगला स्टान्स, खूप चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिला होता. यावेळी 6 बॉल इनफिल्डच्या वरनं, पॉइंटच्या डोक्यावरनं. त्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. फिल्डर बॉलच्या खाली धावतायत. 2 गाड्या एकमेकांना भिडल्या. बॉल निघून चाललाय. बैल गेलो तो गेलो, सोबत 10 हाताचा कासरव घेऊन गेलो, अशी कोकणी भाषेमध्ये म्हण आहे. तेच चित्र पाहायला मिळालं. बॉल सुटला तर सुटला, त्यानंतर 4 धावा देखील मिळाल्या. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 46 धावा, 46 रन. या षटकातील आता शेवटचा बॉल आहे.
पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. गोलंदाज मॅक पुन्हा एकदा तयार होतोय. मॅकचा पुढचा बॉल. ओ, आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून आपण या खेळपट्टीचा उल्लेख करूयात. एक पाटा विकेट आहे, परफेक्ट विकेट आहे. आणखीन एक चांगला बॉल, ऑफ ब्रेकचा चांगला वापर केला आणि ओव्हर नंबर आता खरं तर 3चा खेळ सुरू आहे आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात 47 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 6 चेंडू शेष आहेत. आकाश सर पहा, आपण मैदानाचा भौगोलिक विचार करत होतो. बनारसी पान ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात तशाच प्रकारे हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या चारही दिशेला खरं तर हिरवळ दाटलेली आपल्याला पाहायला मिळते. पानामध्ये ज्या पद्धतीने काट टाकला जातो तशा रंगाची ही खेळपट्टी आहे. अफलातून क्रीडांगण आहे. मानसरोवर स्टेशनच्या बाजूलाच हे मानसरोवर मैदान आपल्याला पाहायला मिळते. किशोरला आता आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये फिनिश करताना तो आम्हाला पाहायला मिळणार आणि फिनिश कसा करेल हे देखील पाहणं गरजेचं, कारण की स्टार्ट मिळवून दिला चांगला अक्षयने. आणि या किशोरचा विचार करायला गेलं सुनील सर तर हा किशोर आहे ज्यानं 6 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्या चेस करत असताना. शेवटचे 6 चेंडूमध्ये 35 हवे होते आणि त्या 35 बनवले होते या किशोरने. आणि तशीच बॅटिंग करावी लागेल या 6 चेंडूवरती, परंतु हा सहजासहजी शक्य नाही कारण की वैभव पवार देखील आलाय समोर. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. ओव्हर दी विकेट, वैभव टू बॅटर किशोर. क्या बात आहे. खूप चांगली माहिती आकाश सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. यावेळेला फटका हवेत आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे पहा कॅच ड्रॉप झाली. आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर किशोर आता या मॅच मध्ये पेटून उठेल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आवर्जून उंचीने भरपूर आपल्या चेंडूने उंची मात्र जास्त भरपूर गाठली होती, अंतर गाठले नव्हते. कारणास्तव चेंडू मात्र आपण पाहतो ट्रॅव्हल करत नाहीये. कॅच ड्रॉप होते. सगळं काही एका चेंडूवरती पाहायला मिळत आहे. संपूर्ण क्रिकेट एका चेंडूवरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती किशोर स्ट्रायकिंग इनला उभा आहे. षटकारांचा बादशाह आहे. 6 बॉलमध्ये 35 धावा त्याने चेस केल्या होत्या. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला देखील लाफ्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नावाप्रमाणेच कामगिरी. बॅटर किशोरचा वार, बॉल सीमा पार, षटकार. यानंतर होणारी मॅच असेल, थँक्यू डीजे, साखरवाडी विरुद्ध टीम डांगेष्टेवाडी. यानंतर होणारी मॅच असणार आहे साखरवाडी विरुद्ध टीम डांगेष्टेवाडी. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये होऊन आत्ताच थांबतील याची देखील नोंद घ्यायची आहे. डांगेष्टेवाडी विरुद्ध साखरवाडी यानंतर होणारी मॅच असेल. डावाच्या मध्यंतराला आम्ही टॉस करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. वेलकम डीजे. राईट फॅक्टरचा आता बॉल हा चेक केला जाईल. सतीश दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सतीश जाधव दादा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. हाईट फॅक्टरचा हा बॉल आता चेक केला जातोय. थोडीशी धाकधूक जरूर आहे, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये पहा मंगेश वरक सर वाळकेश्वरचे आहेत, निलेश सर आहेत, त्याचबरोबर नितेश सर आहेत जे कर्जत परिसरातून इकडे आलेले आहेत. हे तिन्ही पंच खूप चांगले पंचांची भूमिका खरं तर ते साकारतात. पंचांचा सिग्नल आला.
आता तिसरे पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतील आणि ते निर्णय देतील. साखरवाडी आणि डांगिष्टेवाडी कॅप्टन टॉससाठी लगेचच यायचं आहे. विनंती आहे तुम्हाला. पंचांचा सिग्नल, इट्स अ नो बॉल. आता फ्रीटचा बॉल आहे. घर बांधताना वापरली जाते वीट. या पुढचा चेंडू आहे फ्री हिट. पाहूया आता फ्रीटच्या बॉलवरती काय घडणार आहे. पुढचा बॉल. यावेळेला फ्रीटच्या बॉलवरती बॅटर किशोर तुटून पडलाय. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगास. जो तो आम्हाला नडला तो डायरेक्ट दिसतो ढगात. क्या बात है, क्या बात है. डीजे मास्टर अक्षय दादा पेंढारे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. आणि जर का आपण पाहिलं तर त्यांच्याच नावाचे हे संगीत आपण ऐकलं. वन साइड हिरो. यावेळेला देखील इकडे पहा, लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल आलाय ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंच सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. धावफलकावरती आता रन झालेत 63 धावा, 63 रन्स. 63 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका टर्न केलाय आणि तिकडे इथे सुद्धा दुसऱ्या धावेची मांग आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 धावेच्या मदतीनं रन्स आपण पाहतोय 65 धावा. 65 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. पाहूया हे 2 चेंडू कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉलर देखील पुन्हा एकदा तयार होतील आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल. वैभव तयार झाला. वैभव मात्र तयार होईल पुढचा बॉल हाताळण्याकरिता. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवले. डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि इकडे पहा डॉट बॉल आला. कमालीची गोलंदाजी. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. इनिंग मधील शेवटचा बॉल आणि पहा शेवट देखील गोड केला या खेळाडूने. लांब 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 पल्ल्याचा लांब लचक हँडचा मायटी ग्लोरियस सिक्सर. खरं तर पहा धावफलकावरती 71 धावा झाल्यात आणि 72 धावांचं लक्ष आणि किशोर वैयक्तिक खेळलाय या मॅच मध्ये. 9 बॉल मध्ये 28 धावांची खेळी मात्र किशोरनं साकारली. काय जबरदस्त खेळ दाखवला. वेल प्लेड किशोर. आता नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आणि तिकडे जॉईन होतील आकाश सर. भैरवनाथ 11, साखरवाडी आणि डांगिष्टेवाडी हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत. ओमकार यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. ओमकार दादा या, तुमच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. हे सर्व मेंबर आपण पाहतोय कोर कमिटीचे सदस्य आहेत ज्यांच्या अथक मेहनतीमधून हे आयोजन बनलं गेलंय. प्लीज वेलकम ओमकार दादांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. टीम कॅप्टन डांगिष्टेवाडी आणि टीम कॅप्टन साखरवाडी आम्हाला पाहायला मिळतील. टॉस या 2 संघादरम्यान होणार आहे. ओमकार दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड टेल मागणी असेल साखरवाडी संघाची. हेड कॉल आहे आणि ज्या वेळेला हेड येतोय टॉस विन होतोय कॅप्टन साखरवाडी संघाचा डिसिजन. बॉलिंग गोलंदाजी करावी लागेल. प्रथमतः बॅटिंग करायला आपण तयार आहात का? संपूर्ण ऑल ओव्हर या स्पर्धेचं नियोजन पाहायला गेलं तर काय बोलाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. टीम एम्पायर्ड आहे ती भैरवनाथ 26 नियोजन चांगल्या प्रकारे केले. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय
बिग बॅश लीग पद्धतीमध्ये स्पर्धा खेळवली जाते. पाहायला मिळालं नव्हतं आतापर्यंत संपूर्ण सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये, कारण की जवळपास 16 संघ खेळ करतात, त्यामधले 8 संघ आज आहेत आणि पराजय झाला तरी संधी मिळते आणि जिंकलं तरी संधी मिळते. या संपूर्ण आपण पाहतोय या पद्धतीबद्दल काय बोलाल? तसं चांगलंच आहे. जरी पराजय झाला तरी परत चान्स मिळतोय प्रत्येक टीमला खेळण्याचा. टीम कॅप्टन साखरवाडी, प्रथमतः बॉलिंग निवडलेस 4 ओव्हरची मॅच, कारण की आजच्या दिवसामध्ये सर्व मॅचेस आपल्याला 4 ओव्हरच्या पाहायला मिळणार आहेत. पहिली मॅच दमदार झाले, वन साइड गेम झाला आणि त्यानंतर मात्र या मॅचमध्ये कसा गेम होणार आहे तुझ्या संपूर्ण खेळाडूंचा? नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. सर्वात जास्त विश्वास कोणत्या खेळाडूवरती आहे तुझा? तर मला इथं सर्वच आहेत, पण सागर दादा, परत ज्युनियर सागर आहे, सर्वच खेळाडू चांगलेच आहेत. तुला देखील देतो शुभेच्छा. दोन्ही संघांच्या टीम कॅप्टनना शुभेच्छा देतो. चांगला खेळ करा आणि जरूर या स्पर्धेचे देखील मानकरी बना. चालू असलेली मॅच आपण पाहतोय, जवळपास आपण पाहतोय एक मोठा डोंगर उभा केला आणि तोच डोंगर पार करायला आपण पाहतोय 2 बॅटर आले आहेत. उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज आहेत धर्मेंद्र पवार, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आशियामधील आपण पाहतोय आयकॉन खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने मिस्टर सँटी, जे मात्र या हंगामामध्ये अतिशय दर्जेदार आणि क्लास फलंदाजी करतायत असे मात्र आपण पाहतोय मिस्टर सँटी. आव्हान मात्र आपण पाहतोय 72 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये आले. 24 चेंडूमध्ये 72 धावा म्हणजे विक्रम रचला जाईल. एक रेकॉर्ड ब्रेक बॅटिंग केली जाईल का या इनिंगमध्ये, हे देखील पाहणं गरजेचं आहे. एन्जॉय करतोय आम्ही प्रत्येक जण. खरं तर भैरवनाथ चषकाला एन्जॉय करतोय आणि खरं तर हास्यमय वातावरण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा झालं. खरं तर जर का आपण पाहिलं तर प्रत्येक जण या स्पर्धेला खरं तर एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या आठवणी आहेत. आज आमचा संपूर्ण धायटी गाव एकत्रित आलाय आणि एकीचं बळ काय असतं, गावामध्ये एकी असल्यामुळे काय घडतं हे तुम्हाला समोर दिसतंयच. ज्या पद्धतीने हे आयोजन मात्र धायटीकरांनी आणलंय आपल्या समोर. चमचमात्या ट्रॉफ्या आहेत, एक्झिबिशन मॅच आहे, सह्याद्री लेजंड आणि आयोजक संघ खरं तर प्रेक्षणीय लढतीमध्ये लढणार आहेत. ही एक विशेषता आहे या स्पर्धेची. अफलातून आयोजन, सुपर डुपर आयोजन. खरं तर एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी खरं तर जबरदस्त आहे. सिल्वर कलरमध्ये सजलेली ती ट्रॉफी आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अशाच प्रकारची एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी होती, जिकडे बेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडियाचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळत होता आणि तशाच प्रकारची ट्रॉफी या स्पर्धेला अवेलेबल केलेली आहे. जाऊया मॅचकडे. बॉलर तयार होतोय. 24 बॉलमध्ये 72 करायचे आहेत. चला, विनंती आहे फास्ट क्रिकेट खेळायचं. ओ, याही वेळेला इकडे पहा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इकडे डिफेन्स केलं आणि या मुवमेंटला डॉट बॉल आला. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्याकरिता. ओ, यावेळेला स्वीप करायचं होतं. बाल बचे बॅटर धर्मेंद्र, धोक्याची घंटा त्याच्यासाठी होती, परंतु इकडे पहा त्यानं आता मोठा श्वास घेतला असेल. बॅटला त्यानं चुंबन केलं, किस केलं. आता पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज तयार होतोय. आणखीन एक चांगला बॉल, नॅचरल कट आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला आणि या मुवमेंटला पहा डॉट बॉल आला. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त. वाह, राज सध्या गोलंदाजी करत असताना त्याचं राज्य दाखवतोय अफलातून. बॉल तयार होतोय.
यावेळेला देखील लाफ्ट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत पहा तिकडे, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. धर्मेंद्र पवार जो खरं तर एक मोठा खेळाडू आहे, त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज राजनं काय गोलंदाजी केली आहे, अफलातून गोलंदाजी. ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला, असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आणि खरं तर इकडे पहा, आज जर का आपण पाहिलं तर खडतर प्रवास सुरू आहे बॅटर धर्मेंद्रचा. पुढचा बॉल तयार झाला. पुन्हा एकदा राज. यावेळेला देखील लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात आणि वाईट बॉल आला. एक्स्ट्राच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. बॉल तयार झालेत. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन जोडल्या जातात. एक्स्ट्राच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाज तयार झाला. यावेळेला देखील इकडे पहा, शरीरभेदी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलं जात आहे आणि या मुवमेंटला लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय राज. यावेळेला इनसाइड आउट. वन स्ट्रोक. काय फटका सजवलाय. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मेंद्र पवारचा वार. सारेसगार. बॉल सीमा पार. चटकार. हाताळण्याकरिता अक्षय तयार झाला. यावेळेला फुलटॉस आहे. बॉलला बिगिट करण्याचा प्रयत्न दाखवलाय आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर इकडे सुद्धा एकच धाव आता आपल्याला पाहायला मिळतीये. धर्मेंद्र पवार आता स्ट्रायकिंग इन वरती उभा आहे. त्याच्याकडे मात्र मोठी जबाबदारी आहे. त्याला आता इकडे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि पाहूया तो आता या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ दाखवणार आहे. बॉल तयार झालाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील आणखीन एक चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मा पवारचा वार. चौकार. बॉल तयार होतोय. पुढे एकदा. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. तिकडे सुद्धा फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा फक्त एकच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. आतापर्यंत 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगलाय, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन, 6 धावा षटकार. यस, धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. नुकताच षटकार आला आणि समीकरण आता बदललंय. बॉल तयार झाला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक दर्जेदार फटका, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, फरार, बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. पुन्हा एकदा इकडे लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात की हा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा पाहावं लागेल. इकडे सुद्धा पंच सांगतात की हा देखील व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावफलकावरती जोडली जाईल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, किशोर बॉलच्या मागे धावत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करत असताना बॅटर कमी पडला. बॅटर बाद. यस, थँक्यू, धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती. 12 बॉलमध्ये 43 करायच्या आहेत. 12 चेंडूत 43 धावा. नोकरी, धंदा, शिक्षण, प्रपंच सांभाळून 100% योगदान जो गावासाठी देतो त्याचं नाव आहे अनिकेत कांबळे. पहा, खरं तर सकाळी मला तर वाटते 6:30 वाजता इकडे तो उपस्थित झाला होता आणि खरं तर आता पहा पुन्हा एकदा तो जॉबसाठी चालला. हे असलेलं आपल्या संघावरचं प्रेम आहे त्यांचं आणि त्यांच्या खेळाला, त्यांच्या कर्तृत्वाला खरं तर सॅल्यूट आहे. जॉब म्हणजेच आपल्या घरची जबाबदारी असते, त्याच्यावरती आपलं पोट चालत असतं. आणि पहा पुन्हा एकदा जॉब करण्यासाठी चाललेले आहेत आमचे मित्र अनिकेत कांबळे. लॉफ्ट केले. याच करिता धर्मेंद्र पवारला स्ट्राईक हवी होती आणि बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. जल्लोष होतोय पाटण ते चिपळून. भावा मार तू उचलून उचलून. धन्यवाद. 11 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा इकडे पहा, गॅप शोधलाय का? हो शोधलाय. बॉल सरळ चाललाय बॅकवर्ड पॉइंट आणि खरं तर पॉइंटच्या मधनं हा गॅप शोधलाय. बॉल सीमा रेषा पलीकडे चाललाय. 4 धावा मिळतात. 4 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय.
धर्मेंद्र पवारनं त्याचा गेअर बदललाय. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. ओ माय गॉड, काय फटका सजवलाय. पॉलिंग स्वीप, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी. धर्मेंद्र पवार शो आता सुरू झालाय. याच करिता मात्र धर्मेंद्र पवारनं मागच्या षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती. तो आता सिद्ध करतोय स्वतःला. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 28 धाव्यांवरती सध्या खेळतोय धर्मेंद्र पवार. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा 9 मध्ये 27 ची गरज आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. काय तो शॉर्ट बॉल, काय तो टायमिंग, काय ते आयोजन, सर्व ओके मध्ये आहे. 6 धावा. धन्यवाद. गेअर आता बदललाय धर्मेंद्र पवारने आणि टॉप गेअर मध्ये बॅटिंग करतोय. 8 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. 51 धावा संघाच्या, 51 रन्स. 8 बॉल मध्ये 21. 9 बॉल वरती हा षटकार आलाय. म्हणजेच गोलंदाज, थ्रो गोलंदाज आढळलाय. 90 डिग्री पेक्षा जास्त हाताचा इकडे वापर केलाय. आणि असोसिएशनचा नियम काय आहे? पॅलेंटी किती धावांची? 3 धाव्यांची पॅलेंटी आणि 1 नोची, म्हणजेच त्या 4 आणि षटकार म्हणजे 10 धावा खरं तर या एका बॉलवरती गोलंदाजाला मोजाव्या लागल्या. आता फ्री हिट आहे. 9 बॉल मध्ये 17 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेला देखील फटका दमदार आहे आणि बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकाराच्या साह्यानं समीकरण बदललंय. 8 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल वाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 8 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज आहे. यावेळेला देखील इकडे पहा, एक चांगला खेळ दाखवला जातोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील बदल झालेत. 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 60 रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा आपण पाहतोय. येणाऱ्या 6 बॉल मध्ये आता 12 करायच्या आहेत. टन टना टन 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 टारा 6 गेंदे चाहिए 12. पाच बॉल मध्ये 10 करायच्या आहेत. 5 चेंडू 10 धावा.
ओ फटका दर्जेदार आहे. काय फटका सजवला, बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऐतिहासिक खेळी साकारत असताना जो गेंद से करते अलगार उसका खाली नहीं जाता वार. नाम है धर्मेंद्र पवार. मी एकटा होतो आणि मी एकटाच काफी होतो. यावेळेला काय खेळ केलाय, अर्धशतकी खेळ आपल्याला पाहायला मिळाला धर्मेंद्र पवारचा.